यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्या असून त्यांची मानव तस्करी होत आहे। त्यांचे बळजबरीने धर्मांतरण केले जात आहे, परराज्यात विक्री केली जात आहे। लव जिहादचाही मुद्दा आहे। अशा प्रकारचा कोणताही पुरावा नसताना भाजपाचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी पोलिसांना 34 मुली संदर्भात शहानिशा खात्री न करता माहिती दिली। हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजविले, मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाने केला असता सदर प्रकरणात कोणतेही तथ्य किंवा सत्य आढळलेले नाही। असा खोटा आरोप करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा। 8 दिवसात कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राळेगाव पोलीस स्टेशन येथे उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांनी निवेदन देताना आदिवासी बांधवांनी मागणी केली। नाही, आज आदिवासी जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि अत्यंत रोष आहे प्रशासनावरती, इथल्या वर्तमानपत्रांवरती। इथल्या पॉलिटिकल पार्टीच्या लोकांनी त्यांचा अजेंडा सेट करण्याकरता ज्या आदिवासींचा बळी किंवा आदिवासींची बदनामी या राळेगावमध्ये मोठ्या प्रमाणात केली। आणि जेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिलं, प्रफुल्ल चव्हाण यांनी, इथल्या भाजपाचा अध्यक्ष आहे असं मी ऐकतोय, त्यांनी जे स्टेटमेंट दिलं की 34 मुली आणि त्याही आदिवासींच्या मुली इथून बेपत्ता आहेत किंवा त्यांची मानव तस्करी झालेली आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या माणसांनी दिलं, त्याला कुठलाही आधार नाही। कारण आम्ही दुसऱ्याच दिवशी ज्या पोलीस स्टेशनला आलो आणि चौकशी केली तर पोलीस स्टेशनने सांगितलं आम्हाला की इथे एकाही मुलीची तक्रार नाही, एकाही पालकांची तक्रार नाही, एकाही कुठल्या सहकार्याची तक्रार नाही। असं असताना सुद्धा कुठल्या तरी एखाद्या क्लिप्सवरनं, ऑडिओ क्लिप्सवरनं या माणसाने निष्कर्ष काढला आणि पोलीस स्टेशनला म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये त्याने ही बातमी पसरवली। आणि ती बातमी केवळ राळेगावपुरती राहिली नाही ना, ती बातमी पूर्ण महाराष्ट्रात गेली, पूर्ण भारतात गेली, वेगवेगळ्या माध्यमातून ती गेली। आणि ती गेल्यानंतर राळेगाव मधला आदिवासी समाज हा अत्यंत बदनाम झाला। राळेगाव मधल्या आदिवासींच्या मुली अशा वागतात, अशा पद्धतीने त्यांच्याशी व्यवहार होतो, असं एकंदरीत चित्र सगळ्या भारतामध्ये गेलं आणि त्याच्यामुळे आदिवासींची मोठी बदनामी झाली। म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो आणि त्यांना सांगितलं की ज्या माणसांनी हे गोष्ट पसरवली, ही खोटारडी गोष्ट पसरवली, त्या माणसावरती आदिवासींचा जो अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे त्या अंतर्गत त्या माणसावर कारवाई झाली पाहिजे। आणि जी ऑडिओ क्लिप्स आहे की ज्या क्लिप्समध्ये ती मुलगी सांगते कुठं कुठं आम्ही यांची तस्करी केली, कुठं कुठं मुलींना पाठवलं, कुठं कुठं गेल्या, त्या क्लिप्सची पण चौकशी झाली पाहिजे। मला इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते क्लिप्सवर आम्ही ते AI सुद्धा असे बनवले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात, तर फॉरेन्सिक लॅबमध्ये घेऊन जावं, ते ऑडिओ क्लिपचे त्याची शहानिशा करावी, तपासणी करावी। आणि जर ते खरं असेल तर मग हे मोठं रॅकेट आहे राळेगावमध्ये, हे जर खरं असेल तर, आणि मग त्या रॅकेटचं त्या हिशोबाने पोलीस डिपार्टमेंटने चौकशी करावी आणि झालेली आदिवासींची बदनामी आहे हे भरून काढण्यासाठी